टाळा इतिहासाची पाने, कळतील तुम्हाला त्यातील खाच आणि खळगे. नका समजू तुम्ही जुने मुर्दे, हे तर आहे तुमचे आमचे जीवन जगण्याचे रहस्य. याचा अर्थ असा होतो, भूतकाळ समजून घ्या, याच्यातून झालेल्या चुका, तो अनुभव घ्या, चांगला वाईट, आणि इतिहास हा निरर्थक समजू नका. त्याच्यातच खरं आपलं जीवनाचं जगण्याचं रहस्य आहे. आता तुम्ही म्हणाल एकच काय बोलला बा असं. तुम्हाला मी एक सांगतोय, जी आता परवा परवा आपल्याकडे घटना घडली, अमरावती, परतवाडा आणि अचलपूर मध्ये. हे काही नवीन घटना नाही. हे मागं पण कधीतरी इतिहासात घडलेली गोष्ट आहे. कारण ही गोष्ट फक्त आपल्याला विसर पाळलाय. आपण ती गोष्ट कुठेतरी विसरलोय. त्याच्यामुळे हा ही घटना पुन्हा पुन्हा आपल्याकडे चालून येते. आता कशी चालून येते, कशी आहे, हे आपल्याला समजून घ्यायची. आता तुम्हाला मी सांगतो, अजमेर, राजस्थान मधला अजमेर दर्गा सगळ्यालाच माहिती, कारण सगळे तिथं दर्शनाला जातात, माथा टेकवायला जातात दर्ग्यावर. तिथल्या अजमेर मधले सन 1992 ते 93च्या ह्या दरम्यान, आता एक्झॅक्ट तारीख सांगितलं जाणार नाही, कमीत कमी त्याचा गेल्या वर्षी निकाल लागला. 30 ते 32 वर्ष जुनी केस आहे. तिथं पण ह्याच पद्धतीची घटना होती. तिथं पण 100 ते 150 मुलीवर अत्याचार झालेले होते. म्हणजे तिथं काय करायचं त्यावेळेस, ती पहिले पार्श्वभूमी समजून घ्या, नंतर ही गोष्ट सांगतोय. त्यावेळेस ते काय करायचे, तिथं ती एक मुलगी त्यांनी पटवल्यानंतर तिच्यासोबत काय केलं, ज्यावेळेस आपले कॅमेरे होते, आता जर आधुनिक जमाना आहे त्यावेळेस कॅमेरे होते, फ्लॅश कॅमेरे होते. त्याच्यात त्या पोरीच्या नग्न अवस्थेतले फोटो काढले जायचे, संबंध बनवताना फोटो काढले जायचे, आणि दोन त्या मुलीला दाखवले जायचे की जर तुला जर नाही, तू तुझी मैत्रीण घेऊन ये, जर तुला मैत्रीण नाही आणली तर तुला आम्ही ते फोटो तुपले गावागावात लावण्यात येतील, म्हणजे लावण्यात येईल, आणि तुला बदनामी करण्यात येईल. ती काय करते, ती कॉलेज मुलगी पुन्हा तिच्या मैत्रिणीला घेऊन यायची, पुन्हा तिसरी मैत्रिणीला घेऊन यायची, अशा 100-150 मुली. काही वर अन्याय झाला, काही वर अत्याचार झाला, काही पागलखान्यात गेल्या, काही ना समाजाच्या भीतीपोटी आत्महत्या केल्या. फक्त शेवटपर्यंत फक्त 3 मुली टिकल्या, आणि त्यांना तुम्ही बघून घ्या, युट्यूबला व्हिडिओ सर्च करा, त्याच्यातून 3 वर्ष 3 मुली टिकल्यामुळं त्या लोकांना फाशी आणि जन्मठेप, काही ना जन्मठेप पर्यंत शिक्षा झालेली. आता हीच गोष्ट त्यांनी जो फांटा वापरला, हाच फांटा त्यांना वापरलाय. असं कारण की याच्यातून स्पष्ट दिसतं, आणि प्रसार माध्यमातही त्याच पद्धतीच्या बातम्या फक्त काही लोकांनी अजमेर न सांगता ते फक्त इथली अमरावतीची, परतवाडा आणि आचेपूर इथली गोष्ट सांगतात. आता इथं बघायचं आपल्याला, नेहमी सारखा दिवस उगवला होता. एप्रिलच्या दिवशी टेलिग्राम या एका चॅनलवर धाडधड धाडधड, कमीत कमी माध्यमानुसार 300 ते 350 व्हिडिओ म्हणतात. पोलीसवाल्याचं म्हणणं आहे फक्त 19 व्हिडिओ आहे, पण लोकांचं म्हणणं आहे की 150 350 व्हिडिओ आहे, आणि 180 मुली. आता इतक्या प्रमाणात कशा मुली सापडल्या बा, विचार करा धंदे. कारण मी पण बातमी ऐकल्यानंतर मी पण विचार करू लागलो. मुलगा बघितला ते 19 वर्षाचा, आणि 180 मुलीसोबत कसं काय हे पटू शकतो, आणि इतक्या प्रेमिका कसं काय बनू शकतो. पण याचा तो फंडा वेगळा होता. बघूया. ते त्याला जो मुख्य आरोपी आहे, आयन अहमद तन्वीर, वय वर्ष 19, आणि उज्जैर खान इक्बाल, वय वर्ष 20, हे दोघ जण अतिशय मित्र. आता तुम्ही विचारा, एक सांगतो मित्रांनो, याच्यात आहे ना आपल्याला हे नावं घेताना जरा अडचण येते, तर हुकचूक झाली तर समजून घ्या, कारण की नवीन आहे. तर हे 2 जण मित्र होते, घट्ट मैत्री होती, आणि दोघं पण पैंज खेळणारे होते. आता याशी पैन लावायची पद्धत वेगळीच होती. याच 2 जण, कोण स्मार्ट दिसतो, कोण काय दिसतो, कोणाचे फॉलोअर किती वाढणार, हे करायचं ते करायचं, असे ते इंस्टाग्रामवर. आणि त्याच्यात त्यानं पुन्हा पैन लावली, कोणाच्या गर्लफ्रेंड किती राहतात, आणि ज्याच्या गर्लफ्रेंड जास्त तो भारी देशातला. असे त्या 2 जणांचे संबंध त्यांनी सुरू केले. पैन चालली. ते मग काय करू लागले, मग पैन आता इतक्या मुली पाठवायच्या, मग ते काही नाईस, किंवा त्याच्यात ते फोटो टाकले, त्याच्या खाली कोणी लाईक केलं, किंवा एखाद्या मुलीच्या अकाउंटवरून चांगला नाईस, छान, असा हँडसम असा आला, की त्या मुलीसोबत बोलायचे. त्या मुलीसोबत बोलल्यानंतर त्या मुलीला काय करायचे, गोड बोलायचे. आम्ही तुझ्यावर प्रेम करतो, आपण लग्न करू, असं करू तसं करू म्हणायचा, गोड बोलायचा. आणि त्या मुलीला भेटण्यासाठी बोलायचा. भेटण्यासाठी गेला की कॅफे मध्ये घेऊन जायचं, फक्त नुसतं हातात धरायचा, गालातच किस घ्यायचा, आणि त्यासोबत गोड गोड बोलायचं. त्या मुलीचा विश्वास संपादन करायचा, दुसऱ्या भेटीला बोलवायची. पुन्हा तो दुसऱ्या भेटीला ती मुलगी आली, एक कटोरा नाका, कमल रेसिडेन्सी बिल्डिंग, 3रा मजल्या, इथे एक फ्लॅट होता. तो फ्लॅट त्यांनी एका भाड्याने घेतला होता एका मित्रानं. त्याच्यात जायचा, आणि त्या मित्राला ते 500 रुपये पर कॅन्डिडेट, म्हणजे घंटे परत 500 रुपये द्यायचे, आणि त्या मुलीला तिथं न्यायची. तिथं नेल्यानंतर पहिले तिथं मोबाईल फिट केलेला असायचा, त्याच्यासोबत केलेला सेक्स, त्याच्यासोबत सेक्स मध्ये पूर्ण कपडे काढणं वगैरे असे व्हिडिओ तयार व्हायचे. आणि त्याच्यानंतर ते व्हिडिओ
पुन्हा हा आयन हा उज्जैनला पाठवायचा. आणि ह्यो गेला, इक्बाल गेला की इक्बाल नेलं कोणी की तो आयनला पाठवायचा. अशी एकमेकात देवाणघेवाण करायची. आता या दोघं जण मित्र म्हणल्यानंतर काय, आणि मित्र घट्टी काय म्हण आहे आपल्याकडं, हत्ती होतं तिथं माती होती. आता याची हत्ती मैत्री होती, यांची मातीच होणार होती. त्यांचा एकमेकांना पैशाचा वाद झाला आणि उज्जैरनं इक्बालनं त्याला धमकी दिली की तुझे फोटो तुला बदनाम करून टाकतो, मग तुझे व्हिडिओ तुझे फोटो सगळे माझ्याकडे, मी ते ग्रुपला शेअर करतो. याच्यामध्ये काय, याचे फोटो आपल्याकडे व्हिडिओ हा कस काय पाठवणार आहे. तरी यानं काय केलं, यानं पाठवले. पाठवल्यानंतर असे एक 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 करतात. ती 11 एप्रिल पासून 13, 12, 13, 14 पर्यंत. नंतर लोकांच्या लक्षात आलं 4-5 दिवसानंतर की येतोय, अरे हे तर आपल्याच इथलं अमरावतीतलंच आहे, हे बेन आहे, अमरावतीतलं बेन आहे. आणि हे बेन इथं या इतक्या मुलीसोबत कसं करू आले. आता पोलिसांच्या म्हणण्यानुसार 8 पीडित आहे, पण प्रसार माध्यमाच्या हिशोबानं 180. म्हणजे आता एकूण 0 लावलाय आणि एकूण 1 लावलाय. प्रसार माध्यम खरं आहे की खोटे हे आपण पुष्टी करू शकत नाही. आणि पोलीसवाल्यांचं म्हणणं आहे 19 व्हिडिओ आहे आणि 39 फोटो आहे व्हायरल मध्ये. आता काही याचं म्हणणं आहे की 350 व्हिडिओ आहे. फोटोचा काही आकडा आलेला नाही बाहेर, पण इतका आलेला आकडा आहे. आता यानं बघितल्यानंतर पोलीसवाल्यांनी आव्हान केलं. पोलीसवाल्यांनी सांगितलं पीडितांनी समोर या आणि कंप्लीट करा. कोणी तक्रार करायला तयार नाही. पोलीसवाल्यांनी पण स्वतःच कंप्लेंट मारली आणि अधिकाराचा वापर केला आणि कंप्लीट केली. आणि त्या व्हिडिओ दिसणारा पहिल्या FIR मारल्याबरोबर आयान अहमद तन्वीर वय वर्ष 19 याला उचललं. त्याच्यानंतर उज्जैर खान इक्बाल वय वर्ष 20 याला उचललं. यांना चांगला मस्त प्रसाद दाखवला, सुंदरीचा दाखवला, बाजीरावचा प्रसाद दाखवला, त्यांना नैवेद्य पाणी केला, त्यांना सर्व केलं. तर त्यांनी मग पुढे तपासासाठी पुन्हा त्यांनी 6 जणांचे नावं सांगितले. आता ते कोण आहे ते बघून घ्या. मोहम्मद सा मोहम्मद साबिर 22 वर्ष, तरबेज खान 24 वर्ष, अल्फाज खान 26 वर्ष, हा सर्वात मोठा आहे. त्याच्यानंतर मोहम्मद इम्रान 21 वर्ष, शेख नवेद 21 वर्ष आणि मानव दीपक सुगंधे वय वर्ष 20. आता तुम्ही विचार करा, गुन्हेगाराला जात धर्म काहीच नसतं. यांना फक्त गुन्हा करायचा असतो, क्राईम करायचा असतो. आणि आपण काय होतो, नाही यानं केलं त्यानं केलं, यांना जात धर्म हे काहीच नसतं. यांना फक्त गुन्हा करायचा असतो. यांना त्यांची फक्त वासनेची भूक भोगायची असते आणि त्यांना फक्त पैशाशी मतलब असतो. त्यांना जाती धर्माशी कशाशीच मतलब नसतो. फक्त तुम्ही आणि आम्ही फक्त जाती बंधनात गुरफटलेले आहोत. आता हे काय करायचं, ही तर प्राप्त माहितीनुसार अशी प्रसार माध्यम, इतर प्रिंट मीडिया आणि इतर मीडिया आपले युट्यूबर असे यांच्याकडून आतल्या गोष्टी माहिती भेटले. हा काय करायचा, पहिल्यांदा जी मुलगी जायत बसली तिची व्हिडिओ शूटिंग तिला दाखवतात दुसऱ्या भेटीला. आज सांगा, तुला जर तुझी व्हिडिओ शूटिंग बाजूला नसेल प्रसारित होत त्याची, तुझ्या मैत्रिणीसोबत माझी ओळख करून दे आणि तिला तुला घेऊन यावं लागेल. आता ही पण तयार व्हायची, कारण बदनामी ती आणली की तिचं पण शूटिंग. असं करत करत हे 180च्या पार आकडा नेला. कारण की तशात एक सुद्धा 180 पोरी तो कोणी पटू शकत नाही. तर 100% असं झालेलं असायला पाहिजेत. कारण की ज्यावेळेस सखोल चौकशी होईल त्या टायमाला त्या चौकशीतून हेच निष्पन्न होणार आहे की यानं फक्त त्या मुली कशा ब्लॅकमेल केल्या. ब्लॅकमेल करता 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 कशा त्या आकडा कसा फुगत फुगत गेला आणि कशा या पकडल्या. ही केस आणि अजमेरची केस सेम आहे. एक लक्षात ठेवा, इतिहास पुन्हा पण 30 घडत असतो. त्याच्यासाठी लक्षात ठेवा, इतिहासात झालेल्या चुका या पुन्हा करायच्या नाही. म्हणजे आपल्या जीवनातल्या आपल्या भूतकाळातल्या चुका पुन्हा करायच्या नसत्या. कारण भूतकाळ हा पुन्हा नव्यानं भविष्य काळात वर्तमान काळ म्हणून बनवून येत असतो. त्याच्यामुळं कधीच्या लय लक्षात ठेवायचं मित्रांनो. हात जोडून तुम्हाला सांगतो, तुमची घरी आता आपल्या चॅनलवर आहे ना, कमीत कमी आपल्या चॅनलवर भरपूर असं पहिल्या व्हिडिओला प्रतिसाद भेटलाय आणि त्याच्यातून कमीत कमी आपल्या व्हिडिओ 5,000 महिलांनी हा व्हिडिओ बघितलेला आहे. त्याच्यामुळे मी सांगतो, आणि त्या व्हिडिओला तुम्ही प्रतिसाद केलाय आणि तुम्हाला एक हात जोडून विनंती करतो, कोणताही मुलगा कोण्याही धर्माचा असो, कितीही गोड बोलला, त्याच्या गोड बोलण्याला तुम्ही भाळू नका. कमीत कमी तुम्ही 5,000 महिलांनी जो बघितला व्हिडिओ, त्याच्यापैकी कमीत कमी 5च महिलांनी जर संदेश ऐकला तरी जीवन सुखी होईल, समृद्धी होईल. आणि आपण कोणाही बोलथापाला बळी पडणार नाही. असल्या नालायकांच्या नादी आपण लागणार नाही. आणि कसल्याही अनोळखीला
कारण इंस्टाग्राम असो, फेसबुक असो, याच्यात या आभासी दुनिया, या आभासी दुनियेला बळी पडू नका. कारण याच्यात एक झगमगाटी वेगळा दाखवला जातो आणि असते वेगळंच. त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगतो, हात जोडून सांगतो, की असल्या थोटांड भोलांड यांच्या बळी पडू नका. आणि याचा फायदा उचलण्यासाठी असे गावकोसावर किंवा शहरात असे लांडगे पडलेच असतात. आता तुम्ही विचार करा, अमरावतीतली ही गोष्ट, परतवाड्याच्या मुली, अचलपूरच्या, म्हणजे किती लंब यानं सेक्स स्कॅन्डल केलं. इतकं म्हणजे 19 वर्षाचं पोरग हे करू शकते. याच्या पाठीमागे अजूनही काही निघतील. जसं जसं तपास पडत जाईल तस तसे तुम्हाला अपडेट देण्यात येईल. एवढं. जय हिंद, जय महाराष्ट्र.